भाजपचे खासदार अनिल बोंडे सर आपल्यासोबत आहेत. तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की कोराडी संस्थान जे आहे त्याला जमीन दिल्यानंतर काँग्रेसच्या अनेक संस्थांना जमिनी जे दिल्या आहेत, नेमकं हे प्रकरण काय? कोराडीचं जगदंबा महालक्ष्मीचं संस्थान अतिशय जुनं आहे. म्हणजे आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये होतो तेव्हाही दर्शनाला जात होतो. अनेकांची कुलदैवत आहे आणि त्या संस्थानाचा खरा जीर्णोद्धार 2014 पासून झाला. आज त्या संस्थांमध्ये म्हणजे पूर्ण बदललेलं आहे. 5000 लोक रोजचे जेवण करतात. तिथल्या शाळांमध्ये 800 विद्यार्थी 1 रुपयावर शिक्षण घेतात. पण हे काँग्रेसवाले, नाना पटोले, अनिल देशमुख किंवा संजय राऊत हे 2 गोष्टीचं टार्गेट करतात आहे. हिंदूचं संस्थान आहे म्हणून त्याच्याबद्दल द्विधा निर्माण झाली पाहिजे, संभ्रम निर्माण झाला पाहिजे आणि तिथला अध्यक्ष 2-2 वर्षांनी अध्यक्ष बदलतो. 2-2 वर्षांच्या अध्यक्षच्या काळ यांच्याकडे आला आहे, चंद्रशेखर बावनकुळेकडे. ठीक आहे, त्यांच्या कुटुंबाची संस्था नाही आहे. त्यांच्या जन्माच्या अगोदर ते संस्थान होतं आणि नंतरही राहणार आहे. परंतु बावनकुळेंनाही कसं बदनाम करता येईल? कारण एक बहुजन समाजातला, एक ओबीसी समाजातला नेता समोर येतो आहे, त्याला कुठे कुठे थांबवता येईल हा प्रयत्न हे लोक करतात आहे. मी त्या नाना पटोलेला विचारतो की त्या नागपूरमध्ये अल्पसंख्याकाच्या कॉन्व्हेंटच्या, माउंट कार्मेलपासून अनेक संस्था, मी नावं घेत नाही, किंवा मुस्लिमांच्या संस्था आहे, त्यांना लीजवर जागा दिलेली आहे, त्याची यादी दाखवू का नाना? किंवा तिथे अनेक नेते आहे. आता माझं यादी आहे ही पूर्ण, अनेक नेते आहे, परंतु त्या नेत्यांचं नाव घेत नाही. त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढले, मेडिकल कॉलेज काढले. जागा तर सरकारने दिली आहे. आज जागा सरकारने दिली आहे, हे तर फीज घेतात, हे तर फुकटात शिकवत नाही. मग या लोकांनी जागा घेतल्या, लीजवरच घेतल्या आणि ही तर लीज रिन्युअल आहे. पण संस्थान हिंदूंचं आहे, बहुजनांचा नेता त्याच्यासाठी काम करतो, देवळासाठी काम करतो, त्या अंबादेवीसाठी काम करतो, त्या महालक्ष्मी मातेसाठी काम करतो. तर बदनाम करायचं, हिंदूच्या संस्थांना बदनाम करायचं, बहुजनाच्या नेत्याला बदनाम करायचं, एवढाच त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. मंत्रालयात एक प्रकार जो आहे तो घडलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या बाहेर तोडफोड एका महिलेने काल संध्याकाळी केली आणि त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते सुरक्षेबाबतचे उपस्थित झालेले आहेत. निश्चितच त्या महिलेला कोणी आणलं हे शोधणं आवश्यक आहे. म्हणजे तिच्याजवळ पास नसली, आता तिथे कोणी आमदार, खासदार किंवा सगळ्या पक्षाचे येतात, त्यांच्यासोबत माणसंही येतात आणि ते विदाऊट पास येतात आणि मग त्याच्याबरोबर ती आलेली आहे का? मग तिला कोणी ना कोणाच्या तरी सोबत ती आलेली असेल आणि ती आल्यानंतर तिने का फक्त देवेंद्रजी फडणवीसांच्या चेंबरच्या बाहेरच तसं केलं? म्हणजे तिला जाणीवपूर्वकरित्या तसं करायला लावलं आहे का? यामध्ये शंका घेणं आवश्यक आहे. कारण विरोधी पक्षाचे नेते आता बावचळले. त्यांना माहीत आहे की सोयाबीनचे भाव वाढतात आहे, कांद्याचे भाव वाढतात आहे, कापसाचे भाव वाढतात आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे, पीक विमा मिळतो आहे, फरकाची रक्कम मिळते आहे, शेतकरी खुश होतो आहे. लाडक्या बहिणीमुळं तर एक वादळ निर्माण झालेलं आहे. सगळ्या बहिणी अतिशय उत्साहात आहे आणि त्याच्यामुळं सरकारला कुठे बदनाम करायचं, त्यातल्या त्यात हे करणाऱ्या देवेंद्र फडणवीसाला कुठे बदनाम करायचं, यासाठी ते एक प्लॅन नाही तर निवडणुकीपर्यंत शेकडो प्लॅन करणार आहे. कधी पावसात भिजतील, कधी उन्हात राहतील, कधी पायात चपला घालणार नाही, हे सगळे नाटकं करणार आहे. त्यापैकी एक नाटक आहे का, हे सुद्धा शोधणं आवश्यक. कुठेतरी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे हे सगळे घडवून आणलं असं काही संशय तुम्हाला? नाही, संशय नाही. यांचे नाटकं अनेक आहे. आता लाडकी बहीण योजनेचं एवढं चांगलं सुरू आहे आणि फुलप्रूफ योजना आहे. 1,50,00,000 महिलांच्या खात्यात पैसे गेलेले आणि आता रोजचे त्याची संख्या वाढते. पण काही वर्तमानपत्रात, काही चॅनलवर येतं, एखाद्या माणसाने 6 जणांचे फॉर्म भरले, 6 जणांचे फॉर्म भरले पण जिल्हाधिकाऱ्यांनी थांबवले, समितीने थांबवले, पैसे नाही मिळू शकले. म्हणजे एवढी फुलप्रूफ ती योजना आहे. पण या माध्यमातून कोणाला तरी फॉर्म भरायला लावणं, कोणातरी माणसाला घुसवणं, हे सगळं कटकारस्थान हे करण्याची शक्यता आहे योजनांना बदनाम करण्याकरता. परंतु लोकांना माहीत आहे की या महाविकास आघाडीचं पूर्ण जेनेटिक्स, पूर्ण DNA हा घोटाळ्याचा आणि गडबडबाजी करण्याचा आहे आणि त्याच्यामुळे यांच्यावर कोणी काही विश्वास ठेवत नाही. या घटनेत सुद्धा संशय व्यक्त होतोय तुमच्या? नाही, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
की ती महिला आली कोणाबरोबर, त्या महिलेला कोणी आणून सोडलं आणि तिला त्या देवेंद्रजी फडणवीसाच्या चेंबरच्या तिथे का जावंसं वाटलं, तिची चौकशी झाली पाहिजे आणि ती सांगेल ना कोणाच्या सोबत आली होती म्हणून. सचिवालय जो गेट आहे, जे अधिकारी सगळे येतात त्या गेटनी आल्याची माहिती आहे. त्याच गेटने अनेक आमदार खासदार पण येतात आणि आता मी खासदार आहे, आता माझ्या गाडीमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा 5-6 जणं बसून येतात, प्रत्येकाची कोणाची पास नाही बनत काही. किंवा खासदार आमदार होतो तेव्हा माझ्यासोबत असा लोंडाच्या लोंडा 20-25 जणं आम्ही जायचो आणि हे पाहायचो आम्ही की हे आपल्याच गावातले आहे की नाही. पण अशीच जर ती महिला कोण्या विरोधी किंवा कोणत्याही आमदाराबरोबर कोण्या मोठ्या माणसाबरोबर आली असेल तर तो शोध घेतला पाहिजे. ती महिला सांगेल ना, निश्चितपणे विचारल्या जाईल. कारण की सामान्य माणूस जेव्हा येतो ना पास काढायसाठी, एवढी मोठी रांग असते आणि त्या सुरक्षा कर्मचारी सगळ्याचं चेक करतात, ती नक्की कोणाच्या तरी सोबत आलेली असली पाहिजे. शेवटचा प्रश्न, संजय राऊत यांना शिक्षा जी आहे ते काल कोर्टाने थोपवलेली आहे. अब्रू नुकसानीचा दावा जो आहे तो किरीट सोमा यांच्या पत्नीने दाखल केला होता, त्यानंतर ही शिक्षा थोपवली. परंतु राऊत कोर्टावरती सुद्धा ताशेरे ओढतात आणि सरकारवरती सुद्धा ताशेरे ओढतात. संजय राऊताचा अजेंडा आहे की रोजच्या 9 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणाची तरी बदनामी करायची. आता त्यांनी कोर्टालाही सोडलं नाही, त्यांनी संघ प्रणित कोर्ट म्हटलं, कुठे रखेल नावाचा शब्द वापरतो, खरं म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. आणि संजय राऊत म्हणतो की 15 वर्ष शिक्षा झाली तरी चालेल. त्याची इच्छा 15 दिवसाची नाही आहे, 15 वर्षाची आहे. आणि पूर्ण 1.5-2 वर्षामध्ये संजय राऊतचे जर प्रेस कॉन्फरन्सेसवर अब्रू नुकसानीचे दावे टाकले तर नक्की संजय राऊतला 15 वर्षाची शिक्षा होईल आणि त्याची इच्छा पूर्ण होईल. कारण की कोणताही पुरावा नसताना कोणावरही बोलायचं, जसं त्याला अधिकार दिलेला आहे की सगळ्यांचे कपडे काढ म्हणजे तुला अधिकार आहे, आणि त्याप्रमाणे कोणावरही बोलायचं, कोणाचंही जीवन बर्बाद करायचा हा संजय राऊतचा उद्योग झालेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याची इच्छा, सगळ्यांनी जर अब्रू नुकसानचे दावे टाकले तर 15 वर्षाची जेलमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. साहजिकच आहे, खासदार अनिल बोंडे आपल्यासोबत होते. विविध प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते त्यांनी दिलेली पाहायला मिळतात. कॅमेरामन रोहन पवारचा विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.